नाशिकमधून नाशिक विधान परिषद जागेसाठी महायुतीत बंडखोरी होते आणि भाजप राष्ट्रवादीत बंडखोरी होत असल्याचं समजतंय। तर भाजपचे बंडखोर गणेश गीते यांनी अर्ज भरलेला आहे। राष्ट्रवादीचे बंडखोर गोरख बोखडे यांनी देखील अर्ज दाखल केला आणि त्याच्यामुळे आता याच्या संदर्भात अधिकच चर्चा रंगतायत। नाशिकची जागा शिवसेनेला, मात्र भाजपला राष्ट्रवादीत बंडखोरी होते। तर गोकुळ गीते देखील विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तेही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि नाशिकमधून गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी देखील विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा ते दाखल झालेले असून गोकुळ गीते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत असं सुद्धा बोललं जात आहे। गणेश गीते यांनी यापूर्वी 2 अर्ज दाखल केलेले आहेत। तर विधान परिषद निवडणुकीमध्ये नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेला सोडण्यात आली आणि त्यामुळे गीते बंधू अपक्ष उमेदवारी दाखल करतात असं बोललं जात आहे। नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून आज अखेरच्या दिवशी कार्यकर्ते आणि समर्थकांच्या आग्रहाखातर मी त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी सादर केलेला आहे। आता उद्या छाननीनंतर पुढची रणनीती त्या ठिकाणी आपण ठरवू। आणि माझी कोणाही सोबतही चर्चा झालेली नाही। मी माझा वैयक्तिक अर्ज भरलेला अपक्ष म्हणून मी कोणाची अजून चर्चा पण केलेली नाही, कोणाचा पाठिंबा मी घेतलेला नाही आणि कोणी पाठिंबा दिला तर तो उद्यानंतरचा निर्णय फॉर्म छाननी झाल्यानंतरचा। आपण पाहतोय गणेश गीते यांनी यापूर्वी 2 अर्ज दाखल केले होते। तसंच गोकुळ गीते देखील विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अपक्ष म्हणून ते अर्ज दाखल करतायत। तर अर्ज दाखल करण्यासाठी ते पोहोचले।